नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत दांगट. जालना जिल्ह्यामध्ये पोखरा योजनेमध्ये तब्बल 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामध्ये 65 कोटी रुपयाची रिकव्हरी देखील झालेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुरेश गवळी आहेत, जे थेट जालन्यामधनं मुंबईमध्ये देखील आलेत. काय सांगाल, पोखरा योजनेमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये 200 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे, तोही पोखरा योजनेमध्ये. नेमकं काय हे प्रकरण आहे, काय सांगाल? सन 2018-24 मध्ये पोखरा योजना ही जालना जिल्ह्यामध्ये लागू झाली आणि त्या योजना जेव्हा लागू झाली त्यावेळेस त्याच्यामध्ये ऑलरेडी जे नेट सेट असेल, ठिंबक सिंचन असेल, अवजार बँक असेल, एक ज्याला जे पॅकिंग हाऊस म्हणतो आपण, फूड प्रोसेसिंग युनिट ज्याला म्हणतो आपण, हे ह्या 4 योजनेचे वेगळे वेगळे जे त्या 1000 कोटीमध्ये वेगळ्या वेगळ्या स्कीम होत्या. त्यामध्ये नेट सेट हा सगळ्यात मोठा 3269 शेतकऱ्यांना त्यांचा लाभ देण्याचा जे का कृषी विभागाने दाखवलेलं आहे. परंतु त्या 3269 ज्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात त्यांनी जे दाखवलं त्यामध्ये शेतकऱ्यांना हा लाभ तर मिळालाच नाही. गव्हर्नमेंटनी ही योजना चांगली शेतकऱ्यांचा उच्चांक वाढवण्यासाठी आणलेली होती, परंतु हा शेतकऱ्याचा उच्चांक तर वाढला नाही, अधिकाऱ्यांचा, त्यांना जे त्यांची जी एजंट असेल त्यांचाच उंचाक वाढलेला आहे. जे एजन्सी धारक असेल यांनी मिळून ह्यो प्लॅनिंग केलेला भ्रष्टाचार आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही शेतकरी, मी एक शेतकरी आहे, माझ्या शेतामध्ये यांनी 8 दिवस फक्त फोटो काढण्यासाठी ते नेट सेट ठेवलं आणि नेट सेट ठेवून ते त्या एजन्सी धारकांनी ते मिळलेले होते, तिथं ठेवलं, फोटो काढले, त्याचं बिल अपलोड केलं आणि नंतर तेच युनिट उचलून दुसऱ्या शेतामध्ये नेलं. असा प्लॅनिंग न केलेला हा भ्रष्टाचार आहे. मी त्यांच्या ज्यावेळेस आहे का, आपण सुरुवातीला 2022 पासून मी याचा पाठपुरावा करतोय. याला 22ला पहिली तक्रार दिली, त्यावेळेस पुण्याचं एक पथक होतं, त्यांचं दक्षता पथक आलं. पथक आल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यामध्ये जेव्हा चौकशी केली, एकच गाव आहे तुपेवाडी म्हणून, त्या गावामध्ये डायरेक्ट 37 युनिट तिथं जागेवर नव्हती. मग 37 नेटचे जेव्हा जागेवर नव्हते त्यावेळेस त्यांना 55 लाख रुपयाचे त्यांच्यावर रिकव्हरी सिद्ध केली, म्हणजे पत्र दिलं, कारणे दाखवा नोटीस. त्या म्हणजे संबंधित SD होते शीतल चव्हाण म्हणून, तर त्यांना त्यांनी पत्र दिलं, त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. आणि हे फार मोठा घोटाळा आहे, याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे असं त्यांनी त्यांच्या चौकशी अहवालामध्ये केलं होतं. तिथून ती सुरुवात झाली. 22ला आम्ही पत्र दिलं. त्या तत्कालीन जे कृषी मंत्री सत्तार होते, सत्तारनी त्या टायमाला सहज चालताना पेपरला बातम्या आल्या म्हणून त्यांनी ह्या योजनेचं परत जे चौकशी करा म्हणून, परंतु अधिकारी आणि मंत्र्याला इतकं जे मिळलेलं आहे या लोकांमध्ये, यांनी याची चौकशी नुसतं खाली पत्र काढलं, पण चौकशी काहीच केली नाही. मला हे सांगा, शेतकऱ्यासोबत हा जो पोखरा योजना आहे, नेमका हा भ्रष्टाचार होतो कसा? नेमका शेतकऱ्याचा लाभ होतो का? सांगतो ना तुम्हाला, शेतकऱ्यांना लाभ नाही. हा जो मी तुम्हाला काय सांगितलं, 20 लाख रुपये 20 लाख रुपये एकरी जे त्याला अनुदान आहे. यांनी काय केलं, मला सांगितलं की मी तुला 10 लाख रुपये, मी शेतकरी आहे, मला 10 लाख रुपये फक्त दिले. कुठल्या योजनेचं? हे नेट सेट जे लावलं ना माझ्या शेतामध्ये लावलं, फक्त फोटो काढण्यासाठी लावल्याच्या नंतर शेतकऱ्याला समजलं नाही ते, परंतु दाखवण्यात काय आलं की शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे गेले. म्हणजे त्यांना दोषी कोणाला दाखवतील, ते शेतकऱ्यांना. शेतकरी दोषी नाही याच्यामध्ये. ऑलरेडी शेतकऱ्यांना बी लुटलेलं आहे यांनी आणि गव्हर्नमेंटला लुटलेलं आहे. यांनी मला 10 लाख रुपये दिले, मला वाटतं मला फुकटचे 10 लाख मिळत आहे, परंतु यांनी माझ्या नावावर 20 लाख रुपये काढले, माझ्या खात्यावर पैसे टाकून त्याचं जे अनुदान यांनी परत 10 लाख रुपये यांनी परत घेतले. याचे ठरलेले रेट होते की ह्या स्टेपला इतके पैसे द्यायचे, त्या स्टेपला इतके पैसे द्यायचे. असे ह्या हिशोबाने आज आपण ज्यावेळेस 200 कोटीच्या आपण वरती ज्यावेळेस त्याच्यावर आरोप केला होता, तर सगळ्यांनी मला याच्यात काढलं होतं. परंतु आज गव्हर्नमेंटच्या चौकशीमध्ये पहिले 3 कोटी रुपये, 56 लाख, 2 कोटी 47 लाख आणि आता म्हणजे जवळपास 64 कोटी 98 लाख रुपये आता वसुली पात्र रक्कम ही चौकशीमध्येच गव्हर्नमेंटने दाखवली. मग आता तुम्ही ज्यावेळेस दाखवताय म्हणजे हा भ्रष्टाचार पुढे लांबलेला आहे. अजूनही मुद्द्यानी आहे, मी जे मुद्द्यानी ह्या तक्रार केली आहे त्या मुद्द्याने जर चौकशी केली तर मी तर 100% सांगतो 200 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे हा याच्यामध्ये. आणि दुसरा, एनजीसी धारकांना गव्हर्नमेंटची GST बुडून टाकलेली आहे, ती जवळपास 150 ते 200 कोटी रुपयाची. म्हणजे 1000 कोटीमध्ये यांनी निम्म्यापेक्षा जास्त पैशाचा घोटाळा केलेला आहे. मग शेड नेट जे तुम्ही बोलताय, शेड असेल, बाकी योजनेमध्ये देखील हा सगळा भ्रष्टाचार आहे का? जसं
ठिबक सिंचन असतं किंवा बाकीचे शेवगा लागवड असते. हा. तुम्हाला ठिबक मध्ये हम्म. जे त्याच्यामध्ये बिलं दिलेले, ज्या ठिबक जे मला जे एकरी ठिबक दिलं, त्या ठिबक मध्ये ज्या ज्या युनिट दिलेले ते न देता यांनी काय केलं, जैनचे ओरिजिनल दाखवले, बिलं तर त्याचे जैनचे दिले, बर. परंतु मला देताना डुप्लिकेट जे म्हणजे साधं त्या पाईपन ते दिलं. त्याच्यानंतर त्याला जे मोटर असते ते स्प्रिंकलर आणि त्याच्या ज्या फायबर किट ते असेल त्या डुप्लिकेट दिल्या. त्यामुळे त्याच्यातही आणि राहिलं दुसरी गोष्ट याच्यातून ठरलेलं आहे की यांनी हे दिलं त्यावेळेस एजन्सी धारकाकडून यांचं कमिशन ऑलरेडी ज्यांनी यांना जे मिळालेलं आहे ते झाला. दुसरी गोष्ट अवजार बँकेमध्ये एक आयशर म्हणून युनिट दिली त्यांनी, आयशर दिलं, मोठं ट्रक तो आयशर ज्याला दिलं. तर त्या फूड जी कंपनी आहे, जे कृषी फूड प्रोड्युसर म्हणून ज्या कंपन्या स्थापन केल्या होत्या त्यांना जे दिलं नाही अवजार बँक, एकाला 26 लाखाचा चेक दिलेला आहे, एकाला 31 लाखाचा चेक दिला. का, कशामुळे? नुसतं बॉडी जे स्ट्रक्चर दाखवलं. बर. आणि याच्यात सगळ्यात मोठा तुम्हाला सांगतो हे घोटाळा जे भ्रष्टाचार कुठं झाला, याला जो शेतकरी ऑलरेडी ट्रेनिंग घेतलेलं आहे, बारामतीला असेल पुण्याला असेल, त्याला असा लाभ देता येत होता. नेट सेटचा असेल ठिबकचा असेल याचा पोखरामध्ये. परंतु यांनी काय केलं माहिती का, डुप्लिकेट मस्त प्रिंट जे नुसतेच नावं लिहिले आणि प्रिंट काढून त्याला का अर्ध्याच्या पेक्षा बोगस शेतकरी काय म्हणजे याच्यात प्रशिक्षण झालेले दाखवले. आणि त्याच्यात शासन निर्णय काय म्हणतो, जर असं काही असेल तर तो संबंधित उपविभागीय अधिकारी असेल त्याच्या प्रॉपर्टीमधून हे पैसे वसूल करा, हे शासन निर्णय म्हणतो. यांनी आज जर ती चौकशी केली 3269 लोकांची त्या याला पाठवून त्या ट्रेनिंग सेंटरला, बारामती असेल किंवा पुण्याला असेल, त्याच्यात तुम्हाला जे अर्ध्यापेक्षा जास्त जे बोगस सर्टिफिकेट त्याच्यामध्ये लावलेले हे सिद्ध होईल. तर या सगळ्या प्रकरणामध्ये किती अधिकारी गुंतलेले आहेत, त्यांच्यावर काय कारवाई केलेली आहे काय? याच्यामध्ये जवळपास आहे का 8 ते 9 10-11 अधिकारी हे जेडीए पासून म्हणजे औरंगाबादला जे संचालक होते ते का एक मोठे म्हणून त्यांच्यापासून जर सुरुवात केली तर 10 ते 11 जण आहे का त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. तर त्या उपविभागीय अधिकारी हे 4 झालेले त्याच्यामध्ये, ते 4. त्याच्यानंतर परतूर विभागाचे 3, 7 आणि औरंगाबाद विभागाचे 3 असे जे 10-11 अधिकारी याच्यामध्ये ऑलरेडी इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा चौकशी दाबण्यामध्ये जे अधिकारी आहे याच्या चौकशीचा घोळ कसा केला, तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब होते त्या टायमाला हा घोटाळा ओपन झाला. घोटाळा ओपन झाल्याच्या नंतर 3 कोटीचं रिकव्हरी जे तुम्हाला दाखवलं पत्र हे त्यावेळेस निघालं. मग 3 कोटीचं 2,48,00,000 लाख रुपयाचं आणि 56 लाख रुपये पहिलं होतं. यांनी 56 लाख रुपयाचे त्या बाईला रिकव्हरी असताना त्यांना कारणादाखल नोटीस असताना दुसरा कर असा केला की ज्यावेळेस आम्ही इकडे जे तक्रारी करून चौकशीच्या मागे लागलो त्या टायमाला त्यांनी त्या बाईला इथून सोलापूरला बदली केली, प्रमोशन दिलं. म्हणजे ज्याच्यावर चौकशी चालू आहे त्यांना प्रमोशन दिलं. मग मी परत मंत्रालयामध्ये त्यांना म्हणजे विचारणा केली सचिवांना त्यांना, किंवा ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याला बक्षीस दिलं का तुम्ही प्रमोशन करून. मग त्याच्यानंतर ते निलंबित केलं त्यांना आणि ते 2,48,00,000 लाख रुपयाची रिकव्हरी आहे ही ऑडिट मध्ये दाखवली. तर त्या ऑडिट मध्ये दाखवल्याच्या नंतर यांच्यावर गुन्हा दाखल करायचं पत्र काढलं. गुन्हा दाखल करायचं पत्र काढल्याच्या नंतर परिस्थिती अशी आली, पत्र काढलं त्याच्यामध्ये औरंगाबादचे जे जेडीए मोठे म्हणून यांनी आणि गैननाथ कापसे म्हणून यांनी 15 दिवस दाबून ठेवलं. म्हणजे यांनी काय केलं होतं का, दाबून ठेवलं, गुन्हा दाखल करायचं, चौकशीचं नाही, गुन्हा दाखल करायचं. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा काय घडलं मला कळत नाही, ज्यांनी आदेश काढला गुन्हा दाखल करायचा त्याच मंत्र्यांनी परत गुन्हा स्थगिती दिली. गुन्ह्याला स्थगिती म्हणजे त्याला जे गुन्हा चौकशी झाल्याच्या नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं म्हणतं. आणि चौकशीची नुसता फास तयार केला आणि अधिकारी जे 32 अधिकारीचे म्हणजे जवळपास 18 पथकं तयार केली. 18 पथक तयार केले. त्याच्यातले वर्षभर झालं त्यावेळेस त्याच्यातले काही जण रिटायर झाले. ते जे पथक प्रमुख होता जेडीए मोठे हे बी रिटायर झाले, तरी चौकशी काहीच नव्हती झाली, स्टॉप होती. नंतर मग आम्ही परत त्याचा पाठपुरावा केला आणि ते रिटायर झाल्याच्या नंतर परत चौकशीला गती आली. मग मला सांगा 1 वर्ष 15 दिवसात त्यांनी चौकशी अहवाल द्यायचं म्हणलेलं होतं गव्हर्नमेंटनी. 1 वर्ष नुसतेच फक्त नावं ह्यो अधिकारी नेमला तो अधिकारी नेमला अशी नावं जे मी डिक्लेअर केली आणि नुसते नावं डिक्लेअर करून चौकशी काहीच केली नाही. म्हणजे हे दाबण्याचा प्रयत्न हातीतून झाला. या सगळ्या प्रकरणात FIR दाखल व्हावा, गुन्हा दाखल व्हावा याच्यासाठी काही तुम्ही काही संबंधित मंत्र्याकडे किंवा कोणाकडे पत्रव्यवहार केलाय काय? मी जवळपास 8 लोक
22-23 म्हणजे 2022 पासून आजपर्यंत 22 ते 23 तक्रारी कंटिन्यू दाखल करतोय यांच्याकडं, म्हणजे मुद्द्यानी आहे. आता आजही मी राज्यपाल महोदय आणि प्रधान सचिवाला यांनी जे 68 कोटी रुपयाचं जे म्हणजे 64 कोटी हे आणि पहिले 3 कोटी एवढ्यात जे दाखवला, माझं असं म्हणणं आहे मुद्द्याने चौकशी करून याच्यात पूर्ण जे काही चौकशी करण्याच्यावर गुन्हे दाखल करा. ऑलरेडी 5 लाखापेक्षा वर असेल तर गुन्हे दाखल होतो. याच्यात 68 कोटी रुपये उराले, 68 कोटी असताना अजून गुन्हे दाखल नाही. आणि त्याच्यानंतर हे प्रकरण एवढं मोठं भयानक प्रकरण असताना या अजून आर्थिक गुन्हे शाखेकडे एक वर्ग करण्यात आला. ही ऑलरेडी माझी मागणीच अशी आहे, यांनी आता आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करायला पाहिजे. तर जालना जिल्ह्यामध्ये जो पोखरा जी योजना आहे त्याच्यामध्ये 200 कोटीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे, असा आरोप गणेश गवळी यांनी केलेला आहे. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई.